जमतंय का? लय दिवसात केलं कॅमेरा चालू. तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि बरेच दिवसांनी ब्लॉग करत आहे कारण आता रिकम टिकीट आहे. मी वाजलेत 9:47 म्हणजे 10 वाजत आलेत. आणि बऱ्याच जणांना माहिती नसेल तर आपण चालवतो रिक्षा. पहिले झोमॅटो करायचो आणि त्या रिक्षामध्ये चाललो प्रगती. छान चांगली गोष्ट आहे. तर बऱ्याच जणांचं मित्रांना मला विचारत असतं पण कधी गाडी कशी नाही, गाडी घ्यावं का नाही. तर रिक्षाचं कसं आहे मित्रांनो, आज धंदा आहे उद्या नाही. आता आज आहे किती तारीख बघा, आज 16 तारीख आहे, सोमवार आहे. विसरतो कारण गाडीच्या नादात नाही लक्षात राहत नाही. सोमवार का मंगळवार ड्रायव्हरला काय लक्षात राहतं. तर 16 तारखे सोमवार आहेत आणि 4-5 दिवस झाले 11 ते 15 तारखेपर्यंत उबेरची स्ट्राईक होती आणि धंद्याची पूर्ण वाट लागलेली. कारण सगळे कस्टमर तिकडं आहेत, कारण त्यांना स्वस्त भेटते. साहजिक आहे, मी बी असतो तर तेच करत असतं. कंपनी जिकडं स्वस्त तिकडं कस्टमर. आणि उबेर आणि रॅपिडो 70 रुपयाने जे मीटरप्रमाणे, त्यामुळं कस्टमर तिकडं कमी आहेत. मग आता हे कळलं मला 5 दिवस आपण उबेर बंद ठेवल्यामुळे आपल्या धंद्याचं खूप नुकसान झाले. पण काय करावं, आता करायचं लागतंय. आणि आज उबेर चालू केले, नाईलाज आहे. आज चालू आहे का नाही माहीत नाही, कोण काय बोललं नाही, पण चालू केलं. आता मग आज सकाळ धरणं केलं आहे तर झाले 400-500 रुपये झालेत. 10 वाजेपर्यंत 500 झालेत. म्हणजे मी 7ला आलतो, चांगली गोष्ट आहे. 7पर्यंत 500 झालेत. अजून 500 करून थोडा रिलॅक्स होतो. म्हणजे कमीत कमी 1000 रुपये जरी झाले तर बरं वाटतंय. तर बघू आता किती होतात किती नाही. आपल्याला आपला 1.5चा टार्गेट असतो. 1000 रुपये, त्यात 500 रुपये तर 300 रुपये CNG, 100 रुपये गाडीचा मेंटेनन्स, 100 रुपये आपल्याला भत्ता, त्यात 1000 रुपये राहतात. फक्त दिवस लागतो 1000 रुपये करायला. आणि गाडी घ्यावं का नाही तर भाऊ, तुला काम नसेल तर घे बिंदास. ले रोज गाड्या निघतात. तू बरेच जण म्हणशील, जुने ड्रायव्हर म्हणशील का बाबा लोकांना नाही काय करतो. आता ज्याला काम नाही तर ते काय करणार, कर बाबा काहीतरी, घे रिक्षा. आणि जर बरेच जण असं विचारतात की कॅब घेऊ का नाही का, 4 व्हीलर घेऊ, तर बघ भाऊ इथं 4 व्हीलर हे पिवळी पाटी नाही, पुढं पिवळी पाटी MH16ची वाटतं मला, दिसते का. IT इंडस्ट्रीकडं बऱ्याच गाड्या थांबल्यात MH16च्या आणि 14-15 अजून कुठून लांब आल्यात गाड्या. कॅबला तेवढा नाही आहे धंदा. ओळख असेल तर घ्या, नाही तर राहू दे. ओळख बी म्हणजे असं जसं रील स्टार किंवा यूट्यूबर असतात, लाखो लोक ओळखीचे, मिलियन लोक, तरच घ्या. कारण मग रोज तुम्हाला भाडं भेटेल. तर आपलं 1000-500 असून लोक ओळखीचे तर नाही फायदा. मग आपलं ओला उबेरच बेस्ट आहे. तर 500 झाल्यात, आपल्याला अजून 500 करायच्यात. 3 स्लॅब करायच्यात. पहिला स्लॅब 500चा झाला, सेकंड स्लॅब 500 आणि थर्ड स्लॅब 500, असे 3 स्लॅब करायच्यात. तर आता बघू कधी नेक्स्ट ऑर्डर करते. कीर्ती हिंदी वडारी मराठी मिक्स 3 लँग्वेज येतात मला, मराठी हिंदी आणि मी वडारी असल्यामुळे मला वडारी लँग्वेज येतं. तर आता बघू. आत्ता बघा किती वाजलेत, 9:51. आता मला माहीत नाही पुढच्या कधी वाजेल कधी नाही. कारण ह्या एरियात आलं ना वाजतच नाही, असंच होतं. आणि इकडं पलीकडे एक माणूस आहे, जे त्यांनी आत्ताच इकडं ह्या कारच्या पाठीमागं स्टॉल लावला आहे. आज त्याचा पहिला दिवस वाटतं. गुळाचा चहा विकतोय IT इंडस्ट्रीसमोर. इथं भरपूर IT इंडस्ट्री आहेत, त्यामुळे मला नाव नाही माहिती. तर मला बी म्हणलेलं तो आज फ्री आहे तर येऊन टेस्ट करा. पण मी चहा पित नाही त्यामुळे मी गेलो नाही. पण चांगला माणूस होता. अजून बऱ्याच जणांना तो सांगतोय या टेस्ट करा, फ्री आहे गुळाचा चहा. तुम्हाला दिसतं का नाही काय माहीत ना. काय ते काय तर डोके दिसतं, तर डोकं जिथं डोकं दिसतं तिथं लोक आहेत. कवळून घेऊन मग दाखव. राहू दे, आपल्या ऑर्डरचं बघा, ब्लॉग बनत राहतील. तो फ्री आजच्या दिवसच देणार, रोज नाही देणार. तो फक्त धंदा बसवतोय, चांगली गोष्ट आहे. आपण कुठं जावं, इकडे ह्या एरियात आलं ना. ह्या एरिया कुठलं आहे, येरवडा साईड पडतेच ऑर्डर.
पण सकाळचे 10 वाजले की संपला खेळ. रिक्षाचा धंदा आहे ना सकाळचंच आहे, आणि जर थंडी पडल्यामुळे बरेच लोक 9-10ला येतात तर त्यांचा धंदा होत नाही, असं होतं. तुम्हाला उबेरचं दाखवतो मी. दादा गेला बघा आता. हां, चहा घेऊन उबेरचं सांगतो तुम्हाला, दाखवतो की 5 दिवस बंद ठेवून काय फायदा झाला काय नाही. आजचं बघा किती झालं किती नाही, उबेरकडे लक्ष घ्या. तर बघितलं मित्रांनो, असा विषय. आत्ता जे 8 किलोमीटरची ऑर्डर होती, आत्ता जिथं ड्रॉप केलं आहे तिथं ते लोहगाववरनं पिकअप केलं आणि एरवडामध्ये आलो. तर सीन असं होतं की तिथं बूस्ट चालू होतं, त्यामुळे 8 किलोमीटरचे 20 का 21 रुपये पर किलोमीटरने ऑर्डर पडले. हे कधीतरीच होतं, आणि जर हे रोज झालं प्रत्येक ऑर्डरला झालं तर बरं वाटतं ड्रायव्हरला. 20-21 रुपये किलोमीटर कधी कधी होतं, पावसाळ्यात एखाद्या वेळेस होतं, किंवा कंटिन्यू जर पाऊस राहिला आणि हाय डिमांड जिथं असेल ना तिथं मग 20-21 रुपये पर किलोमीटर दिसतं. तर कधी कधी आम्हाला प्रायव्हेट भाडं बी भेटतं, तर आम्ही 20 नाही नेतो. तर म्हणून नका, मीटर 17 ने तुम्ही 20 नाही का नेता. कमी जास्त होत राहतं, कधी 17 ने बी नेतो, कधी 15 बी नेतो, वेळ लागली तर कधी 20 ने बी नेतो. डिमांड वेळेनुसार टायमिंग. मीटर बी असं असतं ना मित्रांनो, बऱ्याच जणांना माहीत नाही. 17 ने असतं पण टाईमनुसार ते बी बदलत राहतं, बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. तर साधारणतः जरी तुम्ही कुठं जायचं म्हटलं लांब तर 20 रुपये धरून चाला, 20 रुपये पर किलोमीटर. आणि जर ओळखीचं असेल तर ठीक आहे, 17-18 केलं तरी काय हरकत नाही, कारण हे लागतं, ट्रॅफिकसुद्धा लागतं, त्याचे पैसे मग नाही तर मग डायरेक्ट मीटर बेस्ट आहे, मग मीटर टाका. मीटरने म्हटलं तर लोक येतच नाहीत. तर ओला उबेरचं कसं आहे मित्रांनो, उबेरला 14 रुपये नाही परवडत नाही आहे, पण नाहीला जण करावे लागते, आणि अवघड आहे खेळ सध्या. पण काम तरी मी म्हणतो, जर नसेल काही तर ह्याची त्याची हमाली करण्यापेक्षा हे बरं आहे. झोमॅटो बरं होतं पहिलं, पण त्याचे रेट एवढे कमी व्हायला लागले की नाही का परवडत नाही, परवडायला लागलंच नाही. आज का अडखळायला लागलं बऱ्याच दिवसाने असं केलं व्लॉग, त्यामुळे असं होतं. बडबड करायची सवय बंद झाली ना. पहिले ब्लॉग बनवायचो तर बडबडले करायचो, ते ब्लॉग बंद केले मी. फक्त आता इंटरव्ह्यू बी बंद केले, कारण मेंटेनन्स गाडीचा हप्ते भर लागतात. गाडीला 10,000 रुपये जातात महिन्याला. 30 जरी कमवले, रोज कामाला जातं मी, महिन्याला 30 रोज 1,000 रुपये कमवून महिन्याला 30 जरी होत असेल तरी 10,000 तर गाडीला जातात. 8,000 रुपयाचा हप्ता, 8,000 रुपये हप्ता. घाई गडबड किती लागली मला गडबड करायची. 8,000 रुपयाचा हप्ता, 1,000 रुपये पार्किंग, 1,000-1,200 सर्व्हिसिंग, 10,000 रुपये तर असेच जातात. 10,000 रुपये घरी द्यायला लागतात, बाजार भरायला, खायला नको का काय. गॅसला 1,000-1,200 रुपये जातात. गॅस किती महाग झाले. अजून करा वोट. आणि वोटवरून आठवलं, हे बोटाचा रंग अजून गेला नाही, 1-2 महिने होत आले. आणि काय हां, अजून 10,000. तर रोज आपण बाहेर जेवतो, आणि गाडी परत 2 वर्ष झाले गाडीला, आदनमधनं काम काढती, मेडिकल खर्च आपला, इकडं जा तिकडं जा. संपलं, ह्यातच संपलं, राहत नाही. सेविंग तर काहीच नाही. बँक बॅलन्स बघितलं तर 0 आहे ना. आता 3 तारखेला हप्ता आहे, हप्ता नाही आला की मग बजाजवाले येतात घरी मग गाडी ओढून न्यायला, त्यामुळे वेळेवर हप्ते भरावे लागतात. आज तारीख 16 आहे आणि गाडीचा हप्ता भरायचा आहे 8,000 रुपये. बघू आता होईल, हप्त्याचा काही विषय नाही. रोज 1,000 रुपये केलं तर होतात, पण असं मग स्ट्राईक बी केलं तर प्रॉब्लेम होतो. पण स्ट्राईक बी चांगल्या गोष्टीसाठीच केला जातो, आपल्या ड्रायव्हर लोकांसाठीच केला जातो. केली पाहिजे, चांगली गोष्ट आहे, पण उबरने बी तसा रिस्पॉन्स दिला पाहिजे. लगेच 17ने ठेवा ना, तुमचं काय जातं, तुम्ही 14ने देताय, नुकसान आमचं होतंय. स्ट्राईक केली पाहिजे, आणि त्याचं जे सोल्युशन ते बी 1-2 दिवसात लगेच आलं पाहिजे. 4-5 दिवस बंद ठेवून प्रॉब्लेम होता. 5 दिवस बंद ठेवलं पण सोल्युशन त्याचं अजून काय भेटलं नाही आपल्याला. तर उबेर बघत असाल माझे ब्लॉग, पहिलाच ब्लॉग आहे, काय हरकत नाही, पण बघत असाल तर 17ने करा राव. जे हाय मीटरनेच मागतोय, आणि त्यात तर काय कधी कधी गर्दी एवढी असते. हिंजवडी साईडला गेल्यावर परत अजून बऱ्याच ठिकाणी हिंजवडीचं नाव हे करतात सारखं की तिकडे लई गर्दी असते. अजून बऱ्याच ठिकाणी असं आहे की जिथं गर्दी असते. तर ट्रॅफिकचे पैसे आम्ही धरत नाही, तर कमीत कमी तुम्ही 17ने तरी धरा. मग ओला उबेर रॅपिडो कुठलाही पुढं आम्ही उचलतो, आणि असं मीटरने भेटलं तर मीटर टाकून नेतो. आत्ता मला एक जण भेटलेलं
कुठं भेटलेला वाकडेवाडी एस टी स्टँडला, दहानोरीच्या कुठंतरी अलीकडे सोडायचं होतं. 10 किलोमीटर होतं. 170 रुपये होत होते मीटर पे, 170 180. पण त्यांनी बुकिंग केलं तर 150 150. त्याने हात दाखवला. मला पडलेली ऑर्डर, पण मला छोटी पडलेली 50-60 रुपयाची. त्याची मोठी ऑर्डर होती. मग का नाही का, साहजिक गोष्ट आहे, कोणाला बी जास्तच पाहिजे. मग तो हात दाखवला, म्हणला इथं जायचं आहे. म्हटलं बुकिंग आहे का? हां चला म्हटलं, मला काय प्रॉब्लेम नाही. आता तू स्वतःहून येतो म्हटलं, मी काय म्हणणार आहे. तसं बी तिथं तोडातोडीला जाडते. माझी बी ऑर्डर बऱ्याच वेळा तोडतात. इथं स्वतःहून तुटले तर मी काय तोडणार नाही. स्टेशनला गेले तोडातोडी करते, असं जास्त तोडत नाही मी. सकाळचं तर नाहीच, पण छोटी ऑर्डर होते तर मोठं बोर्ड होतं डबलनी, तर का नाही म्हटलं चला मीच तो तोडातोडी करणार. कारण पहिलं ओप्पो विवो सॅमसंगला होतं. सेल्सचं नॉलेज बऱ्याचपैकी मला, आणि बरंच काम केलं. ह्याच्यावर एक निवांत एक व्हिडिओ बनवतो मी, काय काम केले काय नाही. पहिल्यापासून लय कामं केले, नॉलेज लय आपल्याला सेल्सचं ह्याचं त्याचं. असं जर बडबड करत राहिलं लय मोठा ब्लॉग होईल. आणि तेवढा डाटा नाही आहे माझ्याकडं आहे फक्त 1.5 GB डाटा डेलीचा. आणि एवढा मोठा ब्लॉग बनला ना, 10 मिनटाचा जरी ब्लॉग बनला ना, जातो तो 1 GB पर्यंत अपलोड करायला. 1 GB लागतं. तर मला माहीत लागतं हा अपलोड कधी करणार कधी नाही. कारण सगळा डाटा ह्याला गेला की मग काम कसं करणार ना. बघू संडे बिंडेला सुट्टी घेतो. अनलिमिटेडचा पॅक टाकतो 50वाला. एअरटेलचं आहे आपलं सिम कार्ड. 50चा अनलिमिटेडचा पॅक टाकतो. आठवडाभर शूट करतो. आठवडाभर सगळं एडिट करून एका दिवशी अपलोड करतो. मग एक सोडतो. मग एकदा कंटिन्यू रांग लागली की होऊन, असं मला चाललंय डोक्यात प्लॅन. तर बघू काय नाही. आपली रिक्षा बघा. तर बराच वेळ झाला थांबलो आहे. 10 वाजून 1 मिनिट झाले. तर आता मला असं वाटतंय की आपण इकडं संचिती नाही, इकडं कुठलं हाय कुठलं तरी हॉस्पिटल आहे, संचितीचं वाटतं. आणि इकडं मग नेताजी चौक आणि मग येरवडा मेट्रो स्टेशन. तिकडं तर पडणार नाही. इकडंच जाऊ, इकडं सरळ जाऊ हॉस्पिटलकडं. तिकडं कल्याणनगर इकडं कुठं पडत गाडी चालू ठेवायची. कुठनं पडत. तर बघू पुढचे 500-1000 रुपये कधी देतात हे बघू. डायरेक्ट 1000ला टेक घेतो. कारण सारखे टेक घेत बसलो ना, मला बडबड करायची लय सवय. ब्लॉग लयच मोठा होईल आणि मला अपलोडिंगला प्रॉब्लेम होईल. बघू चला मित्रांनो. वाजलेत 12:30. 11:30 1000 रुपये जाते. त्यानंतर ना एक ऑर्डर पडली, 1-2 ऑर्डर पडले जी कॅन्सल झाले, जे 2-2 किलोमीटर पिकअप करायला गेलो. आणि मला असं वाटतं की त्यांना असं दिसत असं नाही का 2 किलोमीटरमध्ये 2 किलोमीटर येतो आहे ड्रायव्हर. यायला त्याला 7-8 मिनटं लागतात. तर ते थांबत नाही, कॅन्सल करतात. पेशन्स नाहीत त्यांच्याकडे. असू दे काय हरकत नाही. 2 ऑर्डर अशीच कॅन्सल झाली. मग तिसरी ऑर्डर पडली 227 आणि त्याला भेटले 220 का काहीतरी. 7-8 रुपये 8-9-10 रुपये खात्यात. त्याच्या मागं बिले मोठं गणित ते निवांतमध्ये सांगतो. वाजले 12:30. आणि आत्ता पुन्हा हे कुठे हाय स्वारगेटच्या आसपास आहे. आणि मागचं बॅकग्राऊंड बघा. कारण नुसतं हे बघून बोर असेल म्हणून थोडं बस बॅकग्राऊंड दाखवले. तर उबेरला 7 ऑर्डर मारल्यात आज आणि झालेत 1060 रुपये. आणि 150 रुपये इकडं पर्सनल. 150, 200, 1200 रुपये झाले. 1210 रुपये काहीतरी. नॉट बॅड. का आज एवढे ऑर्डर पडतात त्याला कारण असं आहे की 5 दिवस बंद होतं त्यामुळं ऑर्डर पडतात. उद्या परवा जर बघितलं तर असे ऑर्डर पडत नाही. 1,500 करायला आपल्याला सकाळी 7ला जर आलं तर संध्याकाळी 4-5 वाजता कधी 7 वाजतात अशी कंडिशन आहे. उबेरचं हे जरा हे असंच आहे की 4-5 दिवस नाही आला, 6व्या-7व्या दिवशी आला की तुम्हाला जरा नाही का चार्ज करणार. म्हणजे ऑर्डर आहेत, नाही असं नाही, ऑर्डर आहेत, पण ड्रायव्हर खूप झाल्यामुळं असं होतं. पण ठीक आहे, जे भेटेल ते करत ह्यात असं बी आहे की 20 ऑर्डर मारली की तुम्हाला 300 रुपये इन्सेंटिव्ह भेटतं. तर 7 ऑर्डर झाल्यात. मला वाटतं जेवण आता करावं. जेवण करून अजून 2-3 छोटे ऑर्डर मारून 10 होईल. 2-3 वाजेल. 2-3 नंतर 10 ऑर्डर मारू छोटे की आपल्याला 300 रुपये इन्सेंटिव्ह भेटू. किंवा मग बघू काय करायचं काय नाही. आता जेवूया आणि बघूया. मग जेवण झालं. माझं सीन असं आहे, जेवण झालं की मला जरा सुस्ती येते. मी काम करतो नाही करत मलाही माहीत नाही. आपले झालं 1200, आपलं टार्गेट आहे रोजचं 1.5. तर
1.5 केलं की तुम्हाला पहिले सांगितले 1000 आपल्याला राहतात, 500 अशा मेंटेनन्समध्ये जातात, म्हणजे 1000 रुपये. म्हणजे आपला आजचा रोज तर दिहाडी, आजची दिहाडी तर निघली, फक्त मेंटेनन्स काढायचं आहे. 200 रुपये म्हणजे गाडीचं मेंटेनन्स भत्ता निघला. पण आता CNGचा पैसा काढायचा आहे. तर जेवूया आणि CNGचे पैसे वसूल करूया. चला जेवायला. मित्रांनो वाजल्यात 3:30 आणि ऑर्डर झालेत उबेरचे 12. वाकडेवाडी स्टँडचं थोडं पुढे, रॉंग वेने तर जाऊ शकत नाही. आणि इकडं आता सगळे शोरूम आहेत, तर 5 वाजल्याशिवाय शाळा सुटणार नाही याची. तर आता बघू कुठनं पडते कुठनं नाही. डोक्यात तर चाललंय छोटे छोटे 8 ऑर्डर मारायचे, जेणेकरून 20 ऑर्डर झाले की 300 रुपयाचा इन्सेंटिव्ह भेटेल. दिवसाची दिहाडी निघेल आपली. तर बघू आता काय होतंय काय नाही. आता काय आपल्या हातात, काय आपल्या हातात मोबाईल आणि इंटरनेट आहे, बाकी काय नाही. मुद्दामून पाणी पिलं तुमच्यासमोर कारण बरेच लोक प्लास्टिकची बॉटल यूज करतात. मग डॉक्टरांनी सांगितलेलं की प्लास्टिक वापरू नको, स्टील वापर, म्हणून स्टीलची बॉटल आणली. आणि आता काय होईल काय नाही. माझी तर इच्छा आहे की छोटे छोटे 8 ऑर्डर मारायची 7 वाजेपर्यंत. सकाळी 300 रुपयाचं CNG भरलेलं फुल झालं. तर आता एक भगवी कांडी राहिली. भगवी जर संपली तर ही राहील, लाल राहील, म्हणजे होईल 30-40 किलोमीटर जाईल भगव्या कांडी रोड, असा माझा अंदाज आहे. आता बघू. भगव्या कांडीचं काय आता आहे, थोड्या वेळाने असं जाईल बी उडून निकल. हाँ 2 मिनट निकल रहा हूँ. चालू है क्या गेट? मेरे को लगा बंद है भैया. गेट चालू आहे आणि मी गाडी लावली. आपलाच रस्ता आहे भाऊ. चलो चलो जल्दी. सॉरी सर. सॉरी. आपली चुकी असेल तर माफी मागायला काय हरकत नाही. बंद, मला वाटलं बंद गेट आहे म्हणून मी लावलं. आवडी गेट लिहिली बंद आहे, तिथं वॉचमॅन नव्हतं काय नव्हतं, मी लावून निवांत बसलो असं. जाऊ दे काय हरकत नाही, होतं माणसं तुमचं का. छोट्या छोट्या ऑर्डर मारायच्या, पण जर असंच लई वेळ मला बसवलं तर मी बोर होतो आणि म्हणून बोर झालं की मग घरी जातो. गेलं आहे तिकडे ऑर्डर बेटर मग. हां लाइट्स 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 है हमारे पास. लाइट्स, कॅमेरा अँड ॲक्शन. बडबड करा काय झालं. तर मित्रांनो फायनली आपण सगळे ऑर्डर 20-20 मारलेले, इन्सेंटिव्ह भेटलेले 300 रुपये. बऱ्याच वेळा अचिव्हमेंट केली, त्यामुळे आपल्यासाठी काही वेळ हे नाही. पण 10-10, 12-12 तास काम करायला लागतं, तेव्हा ते 300 रुपये भेटतं. आणि पिकअपला 2-2 किलोमीटर जायला लागतंय. तर बघायला गेलं तर ते पिकअपचे पैसे भेटले असं बघायला गेलं तर. आणि फायनली टार्गेट कंप्लीट झालेलं आपलं आजचं 2169 आणि इकडे 465 काहीतरी. 21-4-26 काहीतरी झालं तर ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही ॲक्युरेट अमाऊंट मला कमेंट करून सांगा. आणि फायनली आजचा हा ब्लॉग इथंच एंड करू. आय होप तुम्हाला हा आवडला असेल, तर समजलं असेल. ताणून काम केलं तर भाऊ 2 बी होतात. आणि माझा आळसपणा तुम्ही बघितला नाही, पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच बघसाल. आणि आळशीने काम केलं नाही होते 1000 होतात. आणि लईच आळस, कधी कधी मला लई बी आळस येतो, तेव्हा माझी 500 होतं. त्यामुळे खालीवर होत राहतो धंदा आहे, त्या विषय नाही. रोजचा दिवस एकसारखा असतो, कधी धंदा असतो कधी नसतो. तर ठीक आहे, काय हरकत नाही. म्हटलं लाल कांडी होणार, बघू शकते तर लाल कांडी झालेली, एकच कांडी तर लाल कांडी झाली पार. सकाळी 300चं टाकलं, फुल काम केले भाऊ. तर आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल. पहिला म्हणण्यापेक्षा मी तो म्हणतो 0 व्लॉग ह्या 0तनं सुरुवात करू आपण. आणि ह्याचा पुढचा जो ब्लॉग येईल तो पहिला असेल. तर भेटूया पहिल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चला.